कर्मकांड जे आपल्याला करायला शिकवलं जातं, जर एकदा माणूस ते अध्यात्म सोडून त्या कर्मकांडामध्ये अडकत गेला तर त्याला बाहेर कधी निघता येत नाही आणि त्याचे चांगले वाईट जे काही परिणाम असतील ते त्या ठिकाणी आपल्याला सोसावे लागतात. आता ही आध्यात्मिक परंपरा, आपले साधू संत, आपली श्रद्धास्थानं यांचे सगळ्यांचे हे विचार आहेत. ते विचार आपण घेऊन पुढे चाललोय. पण जगात अशी पण काही ठिकाणं आहेत की जिथं धार्मिक किंवा आध्यात्मिक किंवा काही विचार नाही, अशी पण ठिकाणं आहेत. मी एकदा सिंगापूरला गेलो होतो. सिंगापूरला गेल्यावर आम्ही काही 3-4 मित्र होतो. जेवायला कुठे जायचं म्हणून आम्ही एका हॉटेलात गेलो. भारतीय हॉटेल शोधत शोधत गेलो आम्ही, जे भारतीय पद्धतीचं जेवण देणारं हॉटेल. आणि त्या हॉटेलमध्ये आम्ही बसलो, जेवलो. तिथं वाढणारे किंवा सर्व्हिस देणारे जे लोक होते ना, महिला होत्या, पुरुष होते, त्या अतिशय उंची वस्त्र घातलेल्या महिला होत्या, करोडो रुपयाचे दागिने अंगावर असलेल्या महिला होत्या. पण ते सगळं त्या ठिकाणी जी सेवा आहे ती सेवा करत होते. आमचं जेवण झालं ना, आम्ही म्हटलं बिल आणा. ते म्हटलं आम्ही बिल नाही देत. तिथं एक पेटी ठेवलेली आहे, त्या पेटीत तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्हाला जेवढे पैसे टाकायचे तेवढे पैसे टाका. समजा आता आम्ही 4 जण होतो, $40 बिल झालं असेल, आम्ही $100 टाकले त्याच्यामध्ये. म्हटलं तुम्ही करता का या पैशाचं? ते म्हणे नाही, आम्ही सगळे साऊथ इंडियामधले लोक आहोत, उद्योगपतींच्या घरातल्या बायका आहोत, मोठ्या बिझनेस हाऊसेसच्या घरातल्या महिला आहोत, पण आम्ही हे जे करतो ही समाजाची सेवा करतो. आणि या पैशाचा काय विनियोग केला जातो तर केरळमधल्या गरीब मुलांच्या शिक्षणासाठी हे पैसे आम्ही तिथून सगळे पाठवतो. परदेशात जाऊन गर्भश्रीमंत असलेले लोक, कोणी 1 दिवस सेवा करतो, कोणी 8 दिवस सेवा करतो, कोणी 2 महिने सेवा करतो. अशा प्रकारचा हा विचार त्या ठिकाणी आहे. त्यामुळं हा विचार अतिशय तुमचा सगळ्यांचं मला अभिनंदन करायचं. ह्या अतिशय सकारात्मक विचार घेऊन तुम्ही पुढे चाललेला आहात. आणि शेवटी जीवनामध्ये हा सकारात्मक जो विचार आहे ना, हाच विचार तुम्हाला पुढे घेऊन जाईल.